नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 19 फेब्रुवारी 2026. मित्रांनो, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या निमित्तानं माझ्या तमाम शेतकरी बांधवांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. मित्रांनो, आज आपण भारतीय हवामान खात्याकडून मिळालेली ही जी प्रतिमा आहे, या प्रतिमेचं विश्लेषण या ठिकाणी WD सक्रिय आहे. दक्षिणेकडे सुद्धा मित्रांनो लो प्रेशर सिस्टीम 21 तारखेपासून सक्रिय होत आहे आणि या सिस्टीमचा परिणाम राज्यावर कसा होणार आहे किंवा थेट होतो की काय हे पाहणे आपल्याला गरजेचे आहे. वेगवेगळ्या मॉडेलच्या आधारावर आपण राज्यावर कशा पद्धतीने या सिस्टीमचा परिणाम होईल हे समजून घेऊ. तर मित्रांनो, या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम ही विकसित होणार आहे, आता हे निश्चित झालेलं आहे. राज्याच्या नव्या देशाच्या दक्षिणेकडील भागामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत. यामध्ये संपूर्ण श्रीलंकेमध्ये पाऊस होणार आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, त्यानंतर मित्रांनो दक्षिण कर्नाटक आहे, दक्षिण आंध्र प्रदेशामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत आणि याचा परिणाम म्हणून राज्यावर दक्षिणेकडून आणि पूर्वेकडून ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या पावसाची शक्यता तयार होणार आहे. मित्रांनो, किती कोणी नाही जरी म्हटलं तर या सिस्टीमचा परिणाम हा मित्रांनो पूर्व विदर्भात, पश्चिम विदर्भात आणि राज्याच्या मराठवाड्याच्या दक्षिणेकडे यामध्ये लातूर आहे, धाराशिव आहे, त्यानंतर नांदेड आहे, सोलापूर आहे, या जिल्ह्यामध्ये ही सिस्टीम भले थेट परिणाम करणार जरी नसेल, परंतु ढगाचे अवशेष या भागात पोहोचणार आहेत आणि त्यामुळे दक्षिणेकडून हवेचा वेग राहणार आहे. दक्षिण आणि पूर्वेकडून काही प्रमाणात मित्रांनो बंगालच्या उपसागरावरून सुद्धा अरबी समुद्रावरून सुद्धा लो प्रेशर वारे या ठिकाणी वाहतील आणि म्हणून महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या शक्यता वाढतील. याचा अर्थ धोधो पाऊस आहे, मुसळधार पाऊस आहे असं अजिबात नाही, परंतु बऱ्यापैकी नांदेड असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, मराठवाड्यातले हे जे रिजन आहेत, जिल्हे आहेत, या भागात पावसाचे ॲक्टिव्हिटी पूर्व विदर्भात आहेत, पश्चिम विदर्भात आहेत. मित्रांनो, फक्त आपण कालच्या व्हिडिओ सांगितलं आणि याच्या आधीच्या सांगितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये विशेषतः नाशिक असेल, तुमचा पुणे भाग असेल, या जिल्ह्यामध्ये फारशा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होत नाहीत. पुणे विभाग असेल, नाशिक विभाग असेल, या विभागात थोडासा या सिस्टीमचा परिणाम होणार नाही. परंतु मित्रांनो, उत्तरेकडील जी WD आहे त्याचा परिणाम नंदुरबार, धुळे या जिल्ह्यावर थोड्याफार प्रमाणात होऊ शकतो. नंदुरबार जिल्ह्यात होऊ शकतो अशी एक शक्यता झालेली आहे. वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे दाखवत आहेत. हे GFSचं हे मॉडेल आहे. हे पावसाची ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्रात दाखवत आहे. अगदी पूर्णपणे पूर्व विदर्भ यांनी पाऊस दाखवलेला आहे आणि इकडं या पद्धतीने मित्रांनो मराठवाड्यापर्यंत पश्चिम विदर्भात सुद्धा पावसाच्या हालचाली दाखवलेले आहेत. पण फार मोठा पाऊस नाही हे लक्षात घ्या, पण पाऊस आहे. ही 23 तारखेची ही वेगवेगळी मॉडेल या ठिकाणी दाखवा. नंदुरबार, धुळे आपण जे म्हटलं होतं, या ठिकाणी सुद्धा या सिस्टीमचा हलका परिणाम होणार आहे, फार काय परिणाम नाही. वेगवेगळे मॉडेल दाखवत आहेत. या बंगालच्या उपसागरातलं जे लो प्रेशर आहे त्यामुळे काय होणार आहे की राज्यातलं नवे देशातलं तापमान वाढणार आहे. ढगाळ वातावरण आणि वाढते तापमान यामुळे स्थानिक स्वरूपाच्या ढगाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत आणि ह्या ॲक्टिव्हिटीज वाढल्यामुळे स्थानिक स्वरूपाचा पाऊससुद्धा हलका ठिकठिकाणी पडू शकतो. या ठिकाणी आपल्याला घाटावर सुद्धा शक्यता या मॉडेलने दाखवलेली आहे. विखुरलेल्या स्वरूपात आहे, अगदी सर्वदूर आणि सर्वत्र धोधो पाऊस, मुसळधार पाऊस अशा स्वरूपाचा पाऊस सध्या नाही. त्यामुळे फार काही काळजी करू नका, परंतु पावसाच्या हालचाली, पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत आणि हलक्या पावसाची शक्यता राज्यात निर्माण झालेली आहे. त्याला आपल्याला नाकारता येणार नाही. मित्रांनो, IMD कडून आपल्याला हा किती तारखेचा 23 तारखेचा हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे, 23 आणि 24. या ठिकाणी सुद्धा मित्रांनो IMDने आपल्याला ग्रीन कलर दाखवलेला आहे. ग्रीन कलर म्हणजे ढगाळ वातावरण तयार होऊन हलका पाऊस
पडू शकतो अशी एक शक्यता त्यांनी दाखवलेली आहे. अगदी संपूर्ण रिजन महाराष्ट्राचा की कोकण किनारपट्टी जर सोडली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला IMD कडून ढगाळ वातावरणाचे आणि हलक्या पावसाचे अलर्ट देण्यात आलेला आहे. फार मोठा पाऊस IMDने सुद्धा सांगितलेला नाही, परंतु या सर्व गोष्टी पाहता ढगाळ वातावरण होईल, साऱ्या निर्माण होईल आणि म्हणून शेतकऱ्यांनी सतर्क राहावं, सावध राहावं एवढंच या निमित्ताने आपण सांगू. बाकी मित्रांनो, नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा एवढंच सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.